तर सर्वप्रथम संच मान्यता पोर्टलमध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी संच मान्यता पोर्टलमध्ये education.maharaष्ट्र.gov.in/संच मान्यता ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्या शाळेचा युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये वर्किंग पोस्ट, त्यामध्ये बॅकलॉग फॉर एंट्री टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ ह्याच्यामध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यानंतर बॅकलॉगमध्ये जायचं आहे. इयर सिलेक्ट करायचं आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर ॲड वर्किंग टीचिंग पोस्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर जर तुमचं मागील वर्षाचा जर संच मान्यता तुम्ही भरली असेल आणि ती फायनलाइज केली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल, स्क्रीन ऑलरेडी फायनलाइज म्हणून. जर तुम्हाला एक ओपन स्क्रीन झाली तिकडे माहिती भरण्यासाठी, एडिट करण्यासाठी, तर तिकडे तुम्हाला तुमच्या त्या वर्षाच्या टीचिंग स्टाफची माहिती तुम्हाला तिकडे भरावी लागेल आणि ती फायनलाइज करावी लागेल. जेव्हा तुम्ही इयर सिलेक्ट कराल तेव्हा सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर ॲड वर्किंग पोस्ट टीचिंग पोस्टवरती क्लिक करून आपल्याला आपल्या शाळेची माहिती चेक करायची, ती फायनलाइज झाली आहे की नाही. ही झाली बॅकलॉगची माहिती. तसेच करंट इयरची जी माहिती आहे ती वर्किंग टीचिंग स्टाफ, ही जी आता करंट इयरची माहिती आहे ती आपल्याला भरायची. हे दोन्ही माहिती आपल्याला फायनलाइज करायची आणि ती ग्रीनमध्ये दिसेल. ते दिसल्यानंतर आपल्याला फायनलाइज होईल. हा झाला संच मान्यता पोर्टल. ह्याच्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टलमध्ये जायचं आहे. स्कूल पोर्टलमध्ये अशा प्रकारे आपल्याला सर्व टॅब दिसतील. सर्व टॅब प्रोग्रेस बारमध्ये चेक करा की आपली सर्व माहिती 100% सेव्ह आणि फायनलाइज आहे की नाही, तरच आपल्या स्कूल पोर्टल फायनलाइज दिसेल. 100% स्कूल पोर्टल फायनलाइज झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्टुडंट पोर्टलमध्ये सरळच्या संच मान्यता हा टॅब आहे, त्यावरती फॉरवर्ड संच मान्यता हा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये इयर सिलेक्ट करायचं आहे, गोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपली संच मान्यता फॉरवर्ड करून घ्यायची. इकडे एक बटन आहे असेल फॉरवर्ड संच मान्यता फॉर क्लस्टर, तर इकडे तुम्हाला आता ही फॉरवर्ड केल्यामुळे ही क्लस्टरला पेंडिंग म्हणून अप्रूव्हलला दिसते. ही संच मान्यता आज ही फॉरवर्ड केलेली आहे शाळेने, तर त्यामुळे इकडे डेट दिसते HMने फॉरवर्ड केलेली आणि ती क्लस्टरला पेंडिंग आहे. तर तुमच्या शाळेची स्टुडंट पोर्टलची संच मान्यता तुम्हाला अशी प्रकारे फॉरवर्ड करायची. हे तिन्ही पोर्टल जोपर्यंत फायनलाइज होत नाही तोपर्यंत तुमच्या शाळेची संच मान्यता फायनलाइज होणार नाही. त्यामुळे सर्व शाळांनी लवकरात लवकर आपल्या शाळेची संच मान्यता कंप्लीट करून घ्यावी. धन्यवाद.